नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण जाणार आहोत कळमला। थोडं काम आहे बँकेचं, ते निपटून यायचे वापस दुकानातलं। ठीक आहे, आपली जुनी गाडी तिकडे लावली, आपली नवीन बुलेट घेऊन जायची आज। गाडी चालू केली आणि आलो सुजितकडे। सुजितचं पण काम होतं कळमला, दुकान खाली। चला तर चला, म्हणलं जरा मला थोडे पाठीमागे बसून गॉगल घालून आईट मारायची होती। म्हणलं घ्या गाडी, घेतो म्हणली। थोडी तर त्याला थोडी चालू करायला प्रॉब्लेम व्हायला होता, केली त्यांनी झटून झटून चालू। कधी झाली नव्हतं काय, कळमला जायचा रस्ता नवीनच झाल्यामुळे चालू झाली गाडी, फाड 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 चालू आहे आपलं पाठीमागं बसून हाईट मारायला। रस्ता नवीन आहे पण बघा की राव, लगेच 3 महिन्यात तर खड्डे पडले त्याला। पुढच्या महिन्यात तर रस्ता आहे का खड्डे ते पण कळायचं नाही, आणखी 2-3 महिन्यात तर मला वाटतं आहेत। रस्ता जवळचा तर मजा आहे, पण एकदा खराब झाल्यावर पुन्हा कोण बघत नाही इकडं 5-10 वर्ष। मला किती कळमच्या जवळजवळ आता काय कळम आणि हसेगावचं एक झाल्यासारखं झालंय। माणसं पण लय बघतात बघा, बुलेट ट्रेन घेतलं पैसे खर्चलेला सगळं सिनेट निघून जाते। हे वाला आपलं फाटक साहेबाचा पंप, सोयाबीन मिल। रस्ता चांगला आहे पण लय जम्पिंगचा आहे। कळममध्ये येऊन महाराजांची मूर्ती बघितल्यावरच कळमला आलेच अजून एकच नंबर। बोलायला जरा आपल्याला जमत नाही, आणखीन कॅमेरे समोर घ्या सांभाळून। व्हिडिओ बघून काय जण म्हणते हे पागल झाले, येड झाले, याला काय नाही नाद लागला। त्यांचा विचार आपण नाच करीत, त्यांचा विचार केला तर मग काय लोक खायचं वांद करून टाकतात। आता आलो आपण बँकेत, बघू आपलं काम। व्हिडिओ काढायच्या नादात मोबाईलची चार्जिंग कधी संपली ती कळालंच नाही, त्याच्यामुळं आजचा व्लॉग अर्धाच राहिला बघा। काय चला अडचण सर, नमस्कार। बँक आपली लोन देणं गेले बोललो मॅडमला, काय म्हणते मग? करंट अकाउंटला जर एवढे असेल तर ॲपमधून मोडत नाही, सेविंगला दाखव बरं मॅडम।